नमस्कार. सेंद्रिय शेती सगळ्यांनाच फायदेशीर करायची आहे. पण कशी? याचं उत्तर आहे ना, ते एका नैसर्गिक घटकात दडलंय. आज आपण बोलणार आहोत ह्युमिक ॲसिडबद्दल. एक असा घटक, जो खरं तर आधुनिक शेतीत क्रांती घडवू शकतो. तर मग तोच मूळ प्रश्न, सेंद्रिय शेतीतून जास्त नफा कसा मिळवायचा? कारण बघा, एकीकडे खर्च वाढतोय, दुसरीकडे हवामान बदलतंय. अशा परिस्थितीत या प्रश्नाचं उत्तर शोधणं किती गरजेचं आहे, नाही का? चला, मग या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आपण काय काय बघणार आहोत? आधी बघू सेंद्रिय शेतीसमोरची आव्हानं, मग येईल ह्युमिक ॲसिड. ते नेमकं काय आहे, मातीवर काय जादू करतं, पिकांना त्याचा काय फायदा होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याच्या खिशाला ते कसं परवडतं, हे सगळे आपण समजून घेऊ. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. सेंद्रिय शेतीसमोरची आव्हानं. आजच्या सेंद्रिय शेतीचं ध्येय काय आहे? तेच की आपल्याकडे जे आहे म्हणजे माती, पाणी, हवा, त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर करायचा, जेणेकरून शेतीची कार्यक्षमता वाढेल आणि नफासुद्धा. पण प्रश्न तोच आहे, हे करायचं कसं? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून समोर येतं ह्युमिक ॲसिड. चला तर मग ओळख करून घेऊया ह्या घटकाशी. तर हे ह्युमस किंवा ह्युमिक ॲसिड म्हणजे नेमकं काय आहे? काही रॉकेट सायन्स नाहीये. हा एक पूर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे. म्हणजे बघा, जो पालापाचोळा पडतो, जनावरांची विष्ठा असते किंवा इतर सेंद्रिय कचरा, तो कुजल्यावर जो घटक तयार होतो तेच हे. सगळं निसर्गातच घडतंय, आपल्याला फक्त त्याचा हुशारीने वापर करायचा आहे. इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. ह्युमिक ॲसिड हे खत नाहीये, अजिबात नाही. तो आहे एक भूसुधारक, म्हणजे सॉइल कंडिशनर. फरक काय आहे? खत थेट पिकाला अन्न देतं, पण भूसुधारक काय करतो? तो जमिनीलाच सुधारतो, जमिनीलाच ताकदवान बनवतो. तिचे भौतिक, रासायनिक, जैविक सगळे गुणधर्म सुधारण्याचं काम तो करतो. आता याचे काही महत्त्वाचे गुणधर्म बघूया. सगळ्यात पहिलं, हे 100% नैसर्गिक आहे, माणसाने बनवलेला नाही. दुसरं म्हणजे यात कार्बन भरपूर असतो आणि सोबत 4% नत्रसुद्धा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वापरायला एकदम सोपं आहे. पावडर स्वरूपात मिळतं, दाणेदार मिळतं आणि अगदी द्रवरूपातही उपलब्ध आहे. बरं, मग आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, की हे ह्युमिक ॲसिड जमिनीत गेल्यावर असं नेमकं काय करतं की मातीचा अक्षरशः कायापालट होतो. चला बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट जी होते ती म्हणजे भौतिक बदल. ह्युमिक ॲसिड मातीची जी घट्ट रचना असते ना, ती सुधारतं. मातीला एकदम हलकी आणि भुसभुशीत बनवतं. याचा फायदा काय? तर जमिनीत हवा खेळती राहते. आणि याचा थेट परिणाम होतो पिकाच्या पांढऱ्या मुळांवर. त्यांची वाढ इतकी जलद आणि निरोगी होते ना, आणि हे तर आपल्याला माहीतच आहे, ज्याची मुळं मजबूत ते पीक मजबूत. आता दुसरा बदल बघूया, तो आहे जैविक बदल. ह्युमिक ॲसिड काय करतं? जमिनीत जे आपले मित्र आहेत, म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव, त्यांना कार्बन पुरवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे त्यांचं जेवण आहे. आणि साहजिकच जेवण मिळाल्यावर काय होणार? जमिनीतल्या ह्या चांगल्या जीवाणू आणि बुरशींची संख्या प्रचंड वाढते. आणि मग हेच सूक्ष्मजीव आपल्या पिकांचे बॉडीगार्ड बनतात. जमिनीतून होणाऱ्या रोगांपासून पिकाला वाचवतात. म्हणजे पिकाची नॅचरल इम्युनिटी वाढते. आणि आता तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा बदल, तो म्हणजे रासायनिक बदल. बघा, आपल्या जमिनीत भरपूर पोषक तत्व असतात, पण ती पिकाला मिळत नाहीत. का? कारण ती लॉक झालेल्या अवस्थेत असतात, म्हणजे कुलूप लावलेलं असतं. ह्युमिक ॲसिड काय करतं? तर या कुलपाची चावी बनून ती लॉक झालेली अन्नद्रव्य अनलॉक करतं. याचा परिणाम काय? स्फुरद, कॅल्शियम, लोह अशी सगळी महत्त्वाची अन्नद्रव्य पिकांना लगेच मिळायला लागतात. म्हणजे बघा, आपण जे खत टाकतो ना, त्यातला प्रत्येक कण कामाला लागतो, काहीच वाया जात नाही. बरं, जमिनीचा तर कायापालट झाला, पण यामुळे आपल्या पिकांना प्रत्यक्ष काय काय फायदे होतात? चला त्याची यादी बघूया. फायदे तर इतके आहेत की मोजता येणार नाहीत, पण काही महत्त्वाचे सांगतो. जमिनीची रचना सुधारतेच. जमिनीचा सामू म्हणजे पीएच तो स्थिर राहतो. हवेतला नत्र जमिनीत पकडून ठेवण्याची ताकद वाढते. बीज प्रक्रियेसाठी वापरलं तर उगवणशक्ती वाढते. आणि हो, जमीन विषारी घटकांपासून सुद्धा सुरक्षित राहते. पण थांबा, एक फायदा तर असा आहे की ऐकून आश्चर्य वाटेल. ज्या मातीत ह्युमस असतं ना, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता
किती असेल अंदाज? साध्या मातीपेक्षा तब्बल 7 पट जास्त असते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 7 टाइम्स. आता विचार करा, याचा अर्थ काय? ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, तिथे तर हे ह्युमिक ॲसिड म्हणजे एक वरदानच आहे, कारण कमी पाण्यात सुद्धा पीक तग धरून राहतं. ठीक आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण या सगळ्याचा शेतकऱ्यासाठी काय अर्थ आहे? पैशाच्या भाषेत आणि भविष्याच्या दृष्टीने हे का महत्वाचं आहे? चला, ते समजून घेऊया. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण जो युरिया आणि इतर रासायनिक खतांचा भडीमार करतो ना, त्यामुळे आपली जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. ह्युमिक ॲसिड त्यापासून जमिनीला वाचवतं, आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवतं. आणि आता हा आकडा नीट बघा. ह्युमिक ॲसिड, आपण जी रासायनिक खतं वापरतो, त्यांची कार्यक्षमता तब्बल 30% वाढवतं. ह्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की रासायनिक खतांवर होणारा खर्च थेट कमी होतो. म्हणजे कमी खर्च आणि जास्त उत्पन्न. आणि खरं तर प्रत्येक शेतकऱ्याला हेच तर हवं असतं, बरोबर ना? तर मग या सगळ्या चर्चेनंतर एकच प्रश्न उडतो. आपल्या जमिनीचं आरोग्य जपून, खर्च कमी करून, शेतीला खऱ्या अर्थाने फायदेशीर बनवण्यासाठी आपली जमीन, आपली शेती भविष्यासाठी तयार आहे का? विचार नक्की करा.